सोलापूर शहरातील वैभव वाघे खून प्रकरणातील मुख्य आरोपी माजी महापौर प्रमोद गायकवाड याने त्याची कळंब कारागृहातून सोलापूर कारागृहात वर्ग करण्याची कारवाई व्हावी यासाठी तसेच प्रकरणात तपास पूर्ण झाल्यामुळे जामीन मिळण्यासाठी 6 आरोपींनी अर्ज दाखल केलेला आहे। त्यास मूळ फिर्यादी आणि सरकार पक्षाकडून प्रमोद गायकवाड या सोलापुरात येऊन साक्षीदारांवर दबाव आणायचा असल्याने कडाडून विरोध दर्शवण्यात आला आहे। यात हकीकत अशी 1 जानेवारी 2025 रोजी गल्लीतील जुन्या भांडणाचा राग मनात धरून वैभव वाघे आणि इतर चौघांना जबर मारहाण झाली होती। यात वैभव वाघेचा उपचारादरम्यान 6 जानेवारी रोजी मृत्यू झाला। याबाबत 1 जानेवारी रोजी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होऊन प्रमोद गायकवाड यास आणि इतर 8 जणांना वेळोवेळी अटक झाली। या प्रकरणात पोलिसांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून त्याची प्राथमिक सुनावणी सत्र न्यायालयासमोर सुरू आहे। सदर खटल्यातील आरोपी प्रमोद गायकवाड याची कारागृहातून वर्ग होण्याच्या अर्जास आणि त्याच्यासह इतर आरोपींनी दाखल केलेल्या जामीन अर्जास मूळ फिर्यादीच्या वकिलांनी फिर्यादीचे प्रतिज्ञापत्र दाखल करून विरोध दर्शवला आहे। प्रमोद गायकवाड या सोलापुरात येऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहून साक्षीदारांवर दबाव टाकायचा असल्याने आणि त्याचा हेतू योग्य नसल्याचे त्यास वर्ग करू नये असा युक्तिवाद मूळ फिर्यादी आणि सरकार पक्षातर्फे करण्यात आला असून पुढील सुनावणी 9 जुलै रोजी नेमलेली आहे। यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दत्ता पवार काम पाहत आहेत।